बच्चों? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मिस। हाँ, अब मुझे ऐसा लगा कि मेरी आवाज आप तक पहुंच रही। वालेकुम अस्सलाम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टीचर। हाँ, शुक्रिया बेटा, जजाकल्ला। अच्छा बच्चों, आज हम मराठी पढ़ने वाले हैं। हाँ? तर मुलांनो, तुम्ही मला सांगा, तुमची सुट्टी कशी गेली? दिवाळीची सुट्टी कशी? छान गेली छान। फिरायला गेले होते तुम्ही? हो फिरायला गेले टीचर, होते? आम्ही हो खूप ना? खेळतो. तुम्ही खूप खेळतात? हो, बरं आहे. हो बघा, टीचर, आता आता सुट्टी संपली. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्या हा आता पाठ आपल्या करायचं आहे. जे आपल्याला शिकायचं आहे त्यावर लक्ष द्यायचं आहे ना. जे सब्जेक्ट आपल्याला शिकायचं आहे, जे पाठ शिकायचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं. आता पुन्हा आपली क्लास आता सुरू झाली, तर दररोजी तुम्ही क्लास जॉईन करा ना, व्यवस्थितपणे दररोजी क्लास जॉईन करायचा आहे ना. चला, आता आपण आज मराठी शिकूया. आज आपण मराठी शिकूया. तर तुम्ही पण मला माझ्या बरोबर मराठी बोलायचं. हा, हो चला. टीचर. स्टेट लेवल झूम लाइव लेसन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ग्रेटर सुपरविजन ऑफ ऑनरेबल श्री राजू आमिर तळवी ईओ आहे आमचे, आणि अंडर गायडन्स ऑफ बीओ इकबाल शेख उर्दू प्रायव्हेट प्रायमरी स्कूल. आपले बीओ इकबाल सर आहे आणि आपले मायक्रो ऑब्झर्वर शेख खालिद सैफुल्ला सर आहे. आपली क्लास डिव्हिजन आहे, आपली क्लास आहे 4th आणि आपला सब्जेक्ट आहे मराठी. माझी शाळेचं नाव आहे माझी शाळेचं नाव आहे अंजुमन इस्लाम उर्दू प्रायमरी स्कूल, कुर्ला वेस्ट. आता पुढे पाहूया. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑनलाईन एज्युकेशन उर्दू मीडियम. आपला आजचा विषय आहे मराठी. सब्जेक्ट मराठी आहे आणि मी तुम्हाला विषय इथे सांगते. बघा, आज दिनांक काय आहे? 12 नोव्हेंबर 2021. आपला टाइम काय आहे? 8:55 ते 9:45. आपलं स्टँडर्ड आहे ना, जी आपली कक्षा आहे ती 4th आहे. सब्जेक्ट मराठी. टॉपिक आपला आज आहे निबंध. आज आपण काय शिकणार आहोत मुलांनो? निबंध. निबंध. तर माझा आवडता पक्षी मोर, ह्या विषयावर आपण निबंध लिहिणार आहोत. माझं नाव आहे मेमन कनीस फातिमा आणि आपले सीएनओ आहे, मी एक्सपर्ट टीचर मेमन कनीस फातिमा, आणि आपले सीएनओ जावेद मकसूद सर आहे. चला, आता पुढे पाहूया. मुलांना, या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? पक्षी, पोपट, कबूतर, बदक, चिमणी. तर मुलांना, आपण जे जगात राहतात ना, जे धरतीवर आपण राहतात, जमिनीवर आपण राहतात, गुड. इथे प्राणी आहे, पक्षी आहे, माणूस आहे, है ना, वृक्ष, झाडे आहे. हे सगळ्यांनी आपली धरतीचा निर्माण झालेला आहे ना. इकडे पहाड आहेत, नदी आहे, नाले आहे, सगळं काही आहे, शेत आहे. तर मुलांनो, अभी अभी बच्चों देखो, हमारे उर्दू में जरा जरा आप लोग खामोश रहेंगे तो मुझे बोलने का मौका मिलेगा. देखो, हमारे यहाँ एक सबक है उर्दू में, परिंदों की दुनिया. वो हम लोग पढ़ चुके हैं, है ना. तो परिंदे कैसे होते हैं, वो क्या खाते हैं, कहाँ रहते हैं, ये सब के बारे में आज हम देखेंगे. आता बघा, हे पोपट आहे. पोपटचा रंग कसा आहे मुलांनो? हरा.
हा, हिरवा हिरवा रंग आहे. हिरवा. तिची चोचचा रंग कसा आहे? लाल लाल आहे. आणि पक्ष्यांना 2 पाय असतात. पक्ष्यांना 4 पाय नसतात, 2 पाय असतात दोन आणि पाय. त्यांना दोन पंख पाय. असतात. हा, आणि त्यांना पंख असतात. तर याला आपण पक्षी म्हणतात आणि हे झाडावरच राहतात, जमिनीवर राहत नाही. झाडावर हे आपले घरटे बांधून राहतात. तर पहिला पक्षी आपण बघितला की हे पक्षी आहे पोपट. बघा, हे पक्षी पोपट आहे आणि ह्याच्या पंखाचा रंग हिरवा आहे, त्याची चोच लाल आहे, त्याच्या गळ्यात एक लाल पट्टा सुद्धा आहे. हे दिसायला खूप छान दिसतो आपल्याला आणि आपण जे म्हटलं ना ते ते बोलतो. म्हणून आपण काय करतात, ह्याला आपल्या घरात पिंजऱ्यामध्ये ठेवतात, है ना. आपण म्हटलं मिठू मिठू तर तो पण म्हणणार मिठू. हा, आपण कोणाचं नाव घेतलं तर तो नाव घेणार. तर हे पोपट आहे. हे आहे कबूतर, है ना. हे तुम्हाला कबूतर. कबूतर कुठे पण राहतात. आपल्या घरात बघा, बाल्कनी मध्ये असतात. ते कुठे पण हे लोक अंडी देतात, त्यातून पिल्लू निघतात आणि कुठे पण राहतात कबूतर. ही चिमणी आहे, लहानशी चिमणी आहे. चिमणी काय करते? चिमणी बघा, आता आपण काय करतात, दाना भरून ना ते असा खिडकीमध्ये टंगवतात. एक डब्बा असतो, त्यात बघा कितीतरी चिमणी सकाळी येतात खायला, है ना. हे बदक आहे. हे काय आहे? बदक. हे पुरा पांढऱ्या रंगाचा असतो आणि हे पाणीमध्ये पोहतो. चला पुढे बघूया. हा, हे बघा, इकडे काय आहे? कावळा. कौवा. कावळा आहे. कावळा हा, आहे. हा, हा मुर्गा. हाँ, मुर्गा. कोंबड़ा। मुर्गे को क्या बोलेंगे? कोंबड़ा. कोंबड़ा। और मुर्गी को कोंबड़ा. क्या बोलेंगे? मुर्गी को क्या बोलेंगे? कोंबड़ी, है ना। कोंबड़ी. कोंबड़ी. मुर्गा, मुर्गे को कोंबड़ा, कोंबड़ी ऐसा बोलते हैं ना. हाँ, आणि बघा, हे इथे काय आहे? इथे मैना आहे, है ना. आहे. मैना. हा, मैना. आणि इकडे काय आहे? हंस. बगला. बगला. हा, तर बगला. मराठीमध्ये याला बगडा म्हणतात. काय म्हणतात? बगडा. 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 हा, आता बघा, बगडा, हंस, बदक हे सगळे एकाच रंगाचे मोर. असतात. एकच रंगाचे पांढरे रंग असतात त्यांना. हा, आणि बघा इकडे काय दिसतं तुम्हाला? हे कोणता पक्षी आहे? मोर हो. रंगबेरंगाचे पक्षी आहे. हा, तर मोर मुलांना आपल्याला खूप आवडतो, खूप आवडतो. काय कारण आहे आपल्याला? हा, मोर आपल्याला कशासाठी आवडतो? वो हमको क्यों ज्यादा पसंद आता है बच्चों? क्योंकि मोर रंग बिरंगा है. मोर रंग बिरंगा आहे. हा, मोर खूप सुंदर दिसतो आणि त्याचे पंख हा, त्याचे मोठे मोठे पंख असतात आणि ते पंखाला ते असा पिसारा फुलवून नाचत आहे ना, म्हणून तो आपल्याला खूप सुंदर दिसतो. हो, हा, तुम्ही बघितला का मोर? स्वतःच्या डोळ्यांनी बघितला का मोर कसा असतो म्हणून? पाहिलं तुम्ही मोर? हा, तुमच्या गावात असणार, जंगल मध्ये कुठे गेले असले तर. टीचर, मैंने बतख को भी देखी हूँ. हाँ, बतख तो हमको दिख जाते बच्चों, लेकिन मोर नहीं दिखता है ना. मोर अगर गांव साइड में हम कहीं जाएं, दिखा है. हाँ, वेरी गुड. अच्छा है, बहुत खूबसूरत वो होता भी है ये. नाचते हुए दिखा है. व्हेरी गुड. आता बघा मुलांनो, हे काय आहे? 3 पक्षी कुठे बसलेले आहे? झाडाच्या फांद्यावर. हा, झाडाच्या फांदीवर 3 पक्षी बसलेले आहे. पक्षी कुठे राहतात मुलांनो? पक्षी कुठे राहतात? घोंसला बना के झाड़ पे रहते हैं. पक्षी झाडावर राहतात. पक्षी घोंसला बना के झाड़ पे रहते हैं. हा, व्हेरी गुड. पक्षी झाडावर आपले घरटे बांधून राहतात आणि त्याचे पंखामुळे ते काय करतात? आकाशात उडतात. बघा, उडतात. खूप उंच आकाशावर खूप. हा, आकाश में खूब ऊपर उड़ते हैं. अच्छा बच्चों, कभी हमको ऐसा नहीं लगता कि हमारे अभी अगर अल्लाह ताला ने पर दिए होते तो हम भी उड़े होते इसी तरह से? लगता है ना?
आज ये जो गाड़ी वगैरह इसकी हमको झंझट नहीं रहती, हम सीधा अपने पैरों की मदद से एक जगह से दूसरी जगह चले जाते। सबको ऐसा लगता है। जिसने जो एरोप्लेन बनाया ना, उससे भी ये परिंदों को देखकर ही उसको ऐसा सोच आई कि हमको भी उड़ना चाहिए। अगर हमारे पास भी पर होते तो हम भी उड़ते और दूर दूर तक निकल जाते, है ना। तो चलो, अल्लाह ताला की मसलियत है, अल्लाह ताला जिसको जो चीज देना है उसको वही चीज देता है ना। तो पक्षी कसे असतात? पक्ष्यांना 2 पाय असतात, त्यांना पंख असतात, त्यांचे वेगवेगळे रंग असतात, त्यांना चोच असते, त्यांना 2 डोळे असतात. तर याला आपण पक्षी म्हणतात. हा, पक्षी आकाशात उडतात. चलो, अभी हम मोर या विषयावर निबंध लिहिणार आहोत. बघा, मोरला मराठीमध्ये मयूर पण म्हणतात. काय म्हणतात मोरला? मयूर. मयूर. हा, याचे वेगवेगळे नाम आहे. मोरला मयूर पण आपण म्हणतात. हा, मोर कसा पक्षी आहे मुलांनो? मोर सुंदर पक्षी आहे. हा, तर पहिला आपण जे निबंध लिहिणार आहोत त्याच्यावर पहिली ओळी जी आपली असणार ती, मोर कसा पक्षी आहे? मोर सुंदर पक्षी आहे. हा, यावर. हा, मोर खूप सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग वेगळा असतो, त्याचं मतलब चाल ढाल हे बघा, त्यांचे पंख वेगळे असतात, म्हणून ते खूप सुंदर पक्षी आपल्याला दिसतो. तर मोर एक सुंदर पक्षी आहे. आपली पहिली ओळी, मोर हा एक सुंदर पक्षी आहे. पहला जुमला हम ये लिखेंगे. चलो, उसके बाद हे काय आहे? इकडे एक नकाशा आहे. हे नकाशा कशाचा आहे मुलांनो? हा, तुम्ही ओळखतात का? मोर राष्ट्रीय पक्षी है. हा, हे आपला भारताचा नक्षा आहे आणि भारतामध्ये राष्ट्र पक्षी आहे. मोराला राष्ट्र पक्षीचा स्थान दिलेला आहे, है ना. आपला हे राष्ट्र पक्षी आहे. ह्याची सुंदरता बघून, याचा नाच बघून ह्याला आपण राष्ट्र पक्षीचा स्थान दिलेला आहे. तर मोर काय आहे? आपला राष्ट्र पक्षी आहे. हो हो. आता बघा, मोराचा पंख आहे, हे पिसारा, याला आपण पिसारा म्हणतात. या पिसारावर बघा असा पैसे सारखे असे धब्बे, चट्टे असे दिसतात बघा. इकडे असं वाटतं की आपण कधी पैसे टाकलेले आहे, याचा व सिक्के आहे, है ना. तर ह्याचा रंग कसा असतो? चमकदार असतो. हिरवट, ह्या पंखाचा रंग कसा असतो? हिरवट यानी हरे रंग का. निळसड़ यानी नीला रंग. देखो, इसे गर्दन से लेके इसका पूरा जिस्म नीले रंग का होता है, और ये पंखों पे भी नीले रंग के धब्बे, नीले, पीले रंग और हरे रंग के धब्बे होते हैं. और इसका पिसारा बहुत बड़ा खुलता है. और जब अपना पंख खोलता है ना, तो वो बहुत बड़ा खुलता है और बहुत खूबसूरत लगता है. तर मोराचा रंग कसा आहे मुलांनो? चमकदार आहे, हिरवट आहे आणि निळसळ आहे. निळसळ मतलब नीला रंग. पिसारा इसका बहुत खूबसूरत है. अभी इस पे एक कहानी है कि ये जो है ना, सरस्वती देवी जो इन लोगों के भगवान, जो मराठी लोग, हिंदू लोग जो अलग अलग भगवान मानते, तो सरस्वती देवी को पढ़ाई की देवी माना जाता है ना. वो सबको क्या करती है? इल्म देती है. तो वो देवी का ये वाहन था. वाहन मतलब जिस पर वो बैठ करके एक जगह से दूसरी जगह. एक दिन सरस्वती देवी बहुत खुश हो गई और उसने क्या किया? उसके पैरों पर सिक्के डाल दिए और वो सिक्के जाकर चिपक गए, और फिर इस तरह से मोर के पंखों पर ये ऐसे ऐसे निशान बन गए, सिक्के की तरह निशान बन गए. तो ये इनके मतलब मराठी लोगों में एक किस्सा है, कहानी है इस तरह से. चलो, अब हम आगे देखते हैं. बघा, मोरच्या डोक्यावर काय असतो मुलांनो? हे काय दिसतं तुम्हाला? तुरा. हे मोरच्या डोक्यावर तुम्हाला काय दिसतं? तुरा. व्हेरी गुड. हा, मोरच्या डोक्यावर तुरा असतो. तुरा किसको बोलते हैं? तुरा मतलब होता है ताज. ताज को बोलते हैं ना. राजा
जैसे देखो राजा महाराजा लोग, रानी लोग, शहजादी लोग ताज पहनते थे ना पहले जमाने में, तो वैसे ही अल्लाह ताला ने मोर के सर पर जो है ताज बनाकर, कुदरती ताज बनाकर भेजा है. अच्छा, आता मला सांगा, आणखी कोणता एक पक्षी आहे त्याच्या डोक्यावर तुरा असतो? आणखी मोर. कोणता एक? मोर तर आहे, मोर आहे. मोरचा एवजी मोर के अलावा और कौन सा ऐसा पक्षी है जिसके सर पे ताज होता है? थोड़ा सोचो आप लोग, सोचो. और कौन सा पक्षी है जिसके सर पर जो है वो ताज होता है? मोर. व्हाइट मोर. मोर तो है बाबा, मैं मोर से ये नहीं कर रही हूँ, लेकिन एक पक्षी और है जिसके सर पे तुरा है. कोंबड़ा. कोंबड़ा देखो, मुर्गा है ना, कौवा. मुर्गे. हाँ, मुर्गा. नाही, कौवा नाही, मुर्गा. मुर्गा, कोंबडा आणि कोंबडी त्याच्या डोक्यावर पण तुरा असतो, ताज है ना उनके भी. Yes, उसको, teacher. हाँ, उसको हम कलगी बोलते हैं ना, मुर्गे की कलगी बोलते हैं. हाँ, तर मोराच्या डोक्यावर काय असतो मुलांनो? छानसा तुरा असतो. आता मुलांनो, तुम्ही मोराला किधर आपल्या शहरात बघितला का? मोर आपल्या घरासमोर दिसतो का आपल्याला? नाही टीचर, मोर नाही. जंगलकडे राहतो. हा, मोर कुठे? आता बघा, याच्यात काय येणार? मोर कुठे राहतो? मोर जंगलात राहतो, जंगलात बागेत राहतो, शेतात राहतो आणि डोंगरावर राहतो. देखो, राजस्थान में भी बहुत सारे मोर है ना, रेतीली जमीन पे भी. तो मोर जो है वो जंगलों में रहता है, बागों में रहता है, खेतों में रहता है, और पहाड़ी इलाकों में ये मोर हमको दिखाई देते. यही वजह है कि मोर जो है हमारे घर के आसपास हमको दिखाई नहीं देते. वो घनी झाड़ियों में रहना, जंगलों में रहना पसंद करते हैं. हाँ, तर मोर कुठे राहतो? मोर जंगलात, मोर जंगलात, बागेत, शेतात शेतात आणि डोंगरावर राहतो. चलो, हा. आता मोर काय खातो है ना, सगळ्यांचं जेवण वेगवेगळं असतो. अभी कुछ परिंदे दाना चुगते हैं, तो कुछ परिंदे जो है वो अपनी गिजा मरे हुए जानवरों से हासिल करते हैं. तो मोर काय खातो? मोर, हा, मोराची गिजा काय आहे हे आपण बघणार आहोत. साप. मोर साप मोर, खाते. हा, साप खातो. बघा, हे काय आहे? हे तुम्हाला काय दिसतं? हे, हाँ, तिल चट्टा, उसको ग्रॉस कीपर ने जो घास पर छुपे हुए रहते हैं, घास, उसको वो कीड़े, और छोटी छोटी इल्लियां. आड़ी मतलब इल्ली, इल्लियां जो देखो, हम लोग अगर सब्जी तरकारी लाते हैं, अक्सर फ्लावर के अंदर से हरे हरे ऐसे कीड़े निकलते हैं, और सेम की फली, मटर की फलियों में से निकलते हैं. उसको इलाई बोलते हैं, और मराठी में उसको अड़ी बोलते हैं. तो मोर वो भी खाता है. मोर देखो, ये बेड़ूक, ये क्या है? बेड़ूक, मेंढक. हाँ, मेंढक को मराठी में बेड़ूक बोलते हैं. मोर बेड़ूक पण खातो. मोर उंदीर पण खातो. बघा, इकडे उंदीर दिसतं ना तुम्हाला? मोर उंदीर पण खातो, आणि मोराला दाणे टाकल्यावर ते दाणे पण खातो. तो मोराची जेवण काय काय आहे? मोर काय काय खातो? मोर साप खातो, आडी, बेडूक आणि उंदीर खातात. हा, तो मोराची गिजा काय आहे? साप, अडी, बेडूक, उंदीर. अच्छा बच्चों, अभी देखो, ये जो खेतों में जो है वो चूहे घुस जाते हैं, है ना. तो चूहे जब खेतों में चले जाते हैं तो वो खेतों को बर्बाद कर देते हैं. उसी तरह सांप जो है वो किसानों को अगर काट ले खेतों में, तो किसान उसके जहर से मर जाता है. उसी तरह छोटी छोटे इल्ली, कीड़े जो है वो दरख्तों के पत्ते, दरख्तों के अनाज को खा लेते हैं. तो मोर क्या करता है? खेतों में रह करके ये सब चीजों का सफाया करता है. वो खेतों में रहकर सांप खाता है, मेंढक खाता है, चूहे खाता है, और जो कीड़े मकोड़े होते हैं उसको खा लेता है. तो इसकी वजह से ये क्या हुआ, आगे हम देखते हैं. हाँ,
देखो हे है शेतकरी. काय आहे हे? शेतकरी. शेतकरी कोणाला म्हणतात? मोर शेतकरी मतलब जो खेतों में काम करते किसान. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शेतकरी म्हणजे किसान. तर मोर मोराला शेतकरीचा मित्र आहे. हाँ, मित्र किसको बोलते हैं बच्चों? मित्र दोस्त को, दोस्त. दोस्त. को. हा, तर दोस्त त्याला हा, तर आपण मोराला काय म्हणतात? शेतकरीचा मित्र. मतलब वो किसानों का दोस्त है. क्यों इसको दोस्त बोला गया है? किसानों का क्योंकि वो दोस्त. खेतों में रह करके सांप कीड़े वगैरह को खा लेता है. हाँ, गुड, और वेरी गुड. खेत को नुकसान होने से बचाता है. बचाता है. तो सांप, कीड़े, ये आड़ी, ये सगळं हे खातो ना उंदीर. तर इसको क्या बोलते हैं? शेतकरीचा मित्र. है ना. मोर हा शेतकरीचा मित्र आहे. चला. हा, हे आकाशावर तुम्हाला काय दिसतं मुलांनो? आकाशावर काय दिसतं तुम्हाला? काळे काळे ढग दिसतात ना. पाऊस आल्याच्या अगोदर आपल्याला हा, आकाशात काळे काळे ढग येतात. वारा चालू होतात आणि त्या ढगाला बघून मोर काय करतो? मोर अपने पूरे पंख फैलाता है और नाचते हैं. हा, मोर काय करतो? ढगाला बघून आपला पिसारा फुलून काय करतो? पिसारा यानी उसके पंख को फैला करके एक पाय दुमडून. आता बघा ती कविता तुम्हाला माहित आहे की तिसरी मधी मोराची? काय कविता होती? हा, सांगा. एक मुलगा सांगा. काय कविता होती ती? टीचर मोरा रे मोरा, काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा, बघ वर बघ काळे काळे ढग, एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तर खरा, मोरा रे मोरा. ये पोयम ये कविता हमने तीसरी में पढ़े थे, है ना. तो मोर कब नाचने लगता है? जब आसमान पर बारिश होती है. हाँ, जब आसमान पर काले बादल उसको नजर आते हैं, बादल आते हैं हाँ, और बारिश होती है तब नाचता है. हाँ, गुड. और वो एक पैर अपना क्या करता है? ऊपर उठा लेता है, उसको मोड़ देता है. तो कविता में है ना, एक पाय दुमडून पिसारा फुलून, मतलब एक पैर को वो क्या करता है? मोड़ लेता है और अपने पैरों को फैला करके एक पैर के ऊपर वो नाचता है ना. चलो आगे देखेंगे. आता बघा मुलांनो, आता आपण कावळा काय काय करतो? चिमणी चीची करते, पोपट टेंटे करतो आणि त्यांची आवाजला आपण एक नाव दिलेलं आहे. पोपटची आवाज टेंटे, चिमणीची आवाज चिव चिव, कावड्याची आवाज काय काय, है ना. हा, कोयलची आवाजला आपण काय म्हणता? कूक. कोयलची कूक, कू कू अशी आवाज काढते ना कोयल, तर ती कुकते. हा, तर मुलांनो मोराची आवाज कुकड़ुकू. हा, व्हेरी गुड. तर मोराची आवाजला आपण काय म्हणतात? हे बघा, केकारव. केकारव. जेव्हा मोर ओरडतो तेव्हा त्याची आवाज जे निघते त्याला आपण केकारव म्हणतात. काय म्हणतात? केकारव. केकारव. मोराचा केकारव करणे म्हणजे मोर का केकारव इसकी आवाज का नाम है. चलो अब देखते हैं. हे पण मोर आहे बघा मुलांना, हे पण मोर आहे. तुम्हाला दिसतं हे मोर कसा आहे? तुम्ही बघितला? या मोराला बघितलं तुम्ही? नहीं ना. तर देखो बच्चों, हर जानदार में दो चीजें होती है, एक मुजक्कर होता है, एक मुअन्नस होता है. जैसे कोंबड़ा, कोंबड़ी, है ना. हाँ, उसी तरह मोर की जो माता होती है ना, मोर की जो माता होती है त्याला आपण लांडोर म्हणतात. काय म्हणतात? लांडोर. मोराची मादाला काय म्हणतात? लांडोर. आणि लांडोर काय करते? अंडी देते आणि त्या अंडीतून पिल्लू निघतात आणि ते मोठे होऊन ते मोर आणि लांडोर होतात. आता बघा,
हा, लांडोर जे आहे, लांडोर अंडी देते आणि त्या अंडीतून काय निघतो मुलांनो? त्या अंडीतून पिल्लू निघतात. काय निघतात? पिल्लू. हाँ, परिंदों के छोटे बच्चों को हम क्या बोलेंगे? पिल्लू. कोमड़ीचा पिल्लू, मोराचा पिल्लू, है ना, इस तरह से. तो अंडों में से बच्चे निकलते हैं. हाँ, तो उसको पिल्लू बोलते हैं. आता बघा मुलांनो, मोर वेगवेगळे रंगाचे असतात. मोर बघा इकडे ऑरेंज रंगाचा आपण एकच रंग इकडे बघितला, पण आफ्रिका आणि एशियामध्ये पण मोर दिसतो ना, त्यांचा रंग वेगवेगळा असतो. कोणाचा रंग बघा असा तांबडा असतो, कोणाचा असा गुलाबी असतो, कोणाचा पांढरा असतो, हा, कोणाचा असा चॉकलेटी असतो, कोणाचा बघा लाल असतो, पिवळा असतो, लाल असतो, पांढरा असतो. हा, वेगवेगळ्या जातीचे मोर आपल्याला, हा, वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला मोर दिसायला भेटतात. पण आपल्या इकडे एकच रंगाचा मोर आपल्याला दिसतो. आता कुठे कुठे पांढरा मोर पण दिसतो, पण आपल्या इकडे हे असे रंग दिसणार नाही. हे रंग आफ्रिका आणि एशियामध्ये जे मोर असतात ना, त्यांचे असतात. हा, आता बघा मोर आपल्या देशातच नाही, पहिले आपल्या देशातच होते. आता बघा या आफ्रिका मध्ये पण आपल्याला आढळतात. मतलब अफ्रीका में भी हमको मोर देखने को मिलते हैं. श्रीलंका में भी मिलता है. हाँ, श्रीलंका में, ये हमने उर्दू की किताब में पढ़े थे ना कि मोर श्रीलंका में भी पाए जाते हैं. उसी तरह अफ्रीका में भी पाए जाते हैं. जो बर्रे आजम अफ्रीका है वहां पे भी. आणि एशिया में बहुत सारे ममालिक आते हैं, उसमें भी मोर हमको दिखाई देते हैं. हाँ, तो मोर इंडिया में ही नहीं बल्कि एशिया में और अफ्रीका में भी हमको दिखाई देते. अच्छा बच्चों, अभी हम देखो जब निबंध लिखना शुरू करते हैं तो हमारे दिमाग में कुछ पॉइंट्स होने चाहिए ना, कुछ सवालात होने चाहिए कि हमको कौन सा सवाल पहले लेना है निबंध लिखने के लिए, कौन सा सवाल बाद में लेना है. तो जब हम मोर पे निबंध लिखेंगे तो हमारे दिमाग में कौन कौन से सवाल होने चाहिए, वो सवाल मैंने यहाँ पर लिखी हूँ. देख, मोर पक्षीवर निबंध लिहिताना कोणकोणत्या प्रश्न लक्षात ठेवायचं. मतलब अपने ध्यान में, हाँ, ध्यान में कौन कौन से सवाल होने चाहिए, जब भी हम निबंध अच्छे से लिख सकते हैं ना. तर प्रश्न पहिला, मोर कसा पक्षी आहे. हा, तर मोर कसा पक्षी आहे हे तुम्हाला मी चित्रात दाखवले. मोर हा कसा पक्षी आहे मुलांनो? मोर हा एक सुंदर पक्षी आहे. कसा पक्षी आहे? सुंदर पक्षी. सुंदर पक्षी आहे. कशाला याला सुंदर म्हणतात? आणि दुसऱ्या पक्षी कावळ्याला कशाला सुंदर म्हणत नाही आपण? कावळा पण पक्षीच आहे ना, त्याला पण सुंदर नाही म्हणतात, कारण ते काले कलर का होता है और मोर रंग बिरंगा होता है. हा, बघ, मोराचा चमकदार पिसारा असतो, त्याला हिरवट, निळसळ, पिवळा वेगवेगळ्या रंगाचा त्याचा पिसारा असतो आणि तो त्याच्या दिसायला खूप सुंदर असतो. त्याचा पिसारा एकदम मोठा असतो. ते पावसात जेव्हा मोर नाचतो ढग बघून, तेव्हा त्याचा पिसारा एकदम फुलवतो, है ना, उसका फैल जाता है. और वो नाच जब वो आपला पिसारा असा नाचतो ना, तर तेव्हा त्याचा पिसारा खूप छान दिसतो. तर त्याला आपण काय म्हणतात? मोर हा काय आहे? एक कसा पक्षी आहे मुलांनो? सुंदर पक्षी आहे. हा, आता प्रश्न दुसरा, मोराला आपल्या देशात कोणता स्थान आहे? कोणता स्थान दिलेला आहे मोराला आपल्या देशात? राष्ट्र पक्षी. वेरी गुड. हाँ, मोर जो है हमारा राष्ट्र पक्षी है. मोराला राष्ट्र पक्षीचा स्थान दिलेला आहे. चला, प्रश्न तिसरा, मोराच्या पंखाचा रंग कसा आहे? हिरवा. निळसळ चमकदार रंग आहे. हिरवा निळसळ चमकदार रंग आहे. निळसळ मतलब नीला रंग, नीला है ना,
निळा, हरा, नीला और चमकदार रंग है उसको. आता प्रश्न 4. मोराच्या डोक्यावर काय आहे? मोराच्या डोक्यावर डोला आहे. मोराच्या डोक्यावर जे असतो त्याला ताज, उसको हम मराठी में क्या बोलेंगे? देखो पिछले इस पे हमने देखे है ना. हाँ, तुरा, 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 तुरा. मोराच्या मोराच्या डोक्यावर तुरा आहे. हाँ, एकदम छान तुरा है. देखो अल्लाह ताला ने उसको अपने ऐसी बनावट बनाया है कि उसके सर पर ताज उसने पहनाकर उसको भेजा है ना. तो मोराच्या डोक्यावर छान तुरा आहे. हाँ. तुरा आहे. प्रश्न 5. मोराच्या आवाजाला काय म्हणतात? मोराच्या आवाजा काय म्हणतात आता? केकारव, केकारव, केकारव म्हणतात. मोराच्या आवाजाला केकारव म्हणतात. हा. आता प्रश्न बघा. प्रश्न 6. मोराची मादाला काय म्हणतात? मादा मालूम है ना? एक जानवरों में एक नर होता है और एक मादा होती है ना. तो मोराची मादाला काय म्हणतात? मोराची मादाला काय म्हणतात मुलांनो? आता तुम्हाला दाखवली होती बघा ते पिक्चर मध्ये. मोराची मादाला लांडोर म्हणतात. काय म्हणतात? लांडोर म्हणतात. आणि लांडोर दिसायला छान नसते, सुंदर नसते, मोरासारखी नसते, पण ती मोराची मादा असते आणि ती अंडी देते. त्या अंडीतून पिल्लू निघतात आणि ते पिल्लू मोठे होऊन मोर आणि लांडोर असे तयार होतात. तर मोराची मादाला आपण लांडोर म्हणतात. काय म्हणतात? लांडोर म्हणतात. मोर कुठे राहतात? मोर जंगलाकडे मोर जंगल कडा राहतात. मोर जंगल बाग आणि कुठे राहतात? आणि शेतात राहतात. मोर जंगल बाग आणि शेतात कडे राहतात. हाँ, मोर जंगल, बागेत, शेतात आणि डोंगरावर, पहाड़ों पे भी रहते. हाँ, पहाड़ों पे भी मोर नजर आते. मोर शहरात नहीं रहतात, शहर में वो नहीं रहते हैं. मोर जंगल, शेतात, रानात आणि डोंगरावर राहतात. चला 8वा प्रश्न. मोर काय खातात? मोर साप, चूहा, कीड़े मकोड़े. हाँ, सांप, चूहा, कीड़े मकोड़े. तो अभी इसको मराठी में कैसा बोलेंगे हम? हमको ये लिखना है आगे, तो मराठी में कैसा बोलेंगे? साप, कीड़े मकोड़े खातात. मोर, सांप, अळी, बेडूक, उंदीर. हाँ, मोर काय काय खातात? मोर साप, हाँ, साप, अळी, बेडूक आणि उंदीर खातात. म्हणून मोराला आपण काय म्हणतात? कोणाचा मित्र म्हणतात मोराला? मोराला शेतकरीचा मित्र म्हणतात. हा, मोराला आपण शेतकरीचा मित्र म्हणतो, कारण ते शेतातली जे नष्ट करण्याची, जो खेतों को बर्बाद करने वाली जो जानवर है उनको वो खा के जिंदा रहता है ना. चूहे जो खेतों को, हाँ, चूहे जो है वो देखो खेतों को बर्बाद कर लेते, आधे से ज्यादा अनाज चूहे खा लेते हैं, है ना. सांप जो है वो ज्यादा ना मुर्गी भी ले लेते हैं. हाँ, और फिर वो जो सांप होते हैं ना, वो क्या करते हैं, खेतों में अगर किसान जाता है तो उसको डसने की कोशिश करते हैं ना, उसको डसते हैं तो जहर फैलेगा तो बेचारा किसान तो मर जाएगा ना. तो अब वो मोर जो है वो सांप भी खा लेते हैं, तो किसानों को भी राहत होती है कि चलो. अच्छा, मोर भारताशिवाय आणखी कोणत्या देशात दिसतात?
मोर आफ्रिका, श्रीलंका, एशिया पण अमेरिका दिसतात. हाँ तो मोर एशिया मोर और अमेरिका, अफ्रीका। एशिया, अमेरिका में भी हाँ, रहता है। अफ्रीका अमेरिका में इतने नहीं रहते बेटा, अमेरिका का जिक्र नहीं, अमेरिका में इतने नहीं रहते, एशिया में रहते, मोर एशिया में सब। मोर हाँ, एशिया, 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 अफ्रीका, अफ्रीका, श्रीलंका में भी श्रीलंका, रहते ना. हा गुड. श्रीलंका या पण देशात दिसतात. मोर दिसतात, आपल्याला दिसतात. चलो अभी हम मोर पे निबंध लिखेंगे. टीचर मैं पढ़ू, टीचर मैं पढ़ू. हाँ, पहिला वाक्य पढ़ा तुम्ही, पहिलं वाक्य वाचा. मोर मोर एक सुंदर पक्षी आहे. हाँ, तो सब में पहला वाक्य हम क्या लिखेंगे? मोर एक सुंदर पक्षी आहे. हाँ, दूसरा वाक्य सांगा मला. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. व्हेरी गुड. मोर भारताचा राष्ट्र पक्षी आहे. राष्ट्र पक्षी मतलब इसको एक स्थान दिया गया है कि मोर की स्थान खूबसूरती दिया को गया। देख करके इसको हमारा राष्ट्र पक्षी बनाया गया. तीसरा वाक्य काय आहे, कोणी वाचणार? मोरचा वाचा. पिसारा चमकदार हिरवळ निळसर रंगाचा असते. व्हेरी गुड. मोराचा पिसारा चमकदार हिरवळ निळसर रंगाचा असतो, यानी ये नीले रंग का रहता है. हाँ, चलो चौथा प्रश्न कोणी वाचणार? चौथा वाक्य. मोरच्या डोक्यावर सुंदर तुरा असते. हाँ, मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. अभी देखो बच्चों, अगर आपको लगता है तीसरा वाक्य बहुत हार्ड है, ठीक है, इसमें चमकदार हिरवट निळसर रंगाचा असतो, तो इसकी जगह पे आप लिखेंगे मोराचा पिसारा रंग बेरंगी असतो, है ना, ये भी लिख सकते हैं हम. चलो उसके बाद चौथा, मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो, है ना. चलो पांचवा कौन पढ़ेगा? मोराच्या आवाजाला केकारो असे म्हणतात. हा, जेव्हा मोर बोलतो त्याची जे आवाज निघते त्याला केकारव म्हणतात. चला सहावा कोणी वाचणार वाक्य? मोराची मादाला लांडोर म्हणतात. मोराची, हा, मोराची मादाला काय म्हणतात? लांडोर म्हणतात. हा हा, कोंबड्याचा कोंबडी असते ना, तसं मोराची लांडोर असते. हा, मोराची लांडोर असते. चला सातवा वाक्य सांगा मला. डोंगरावर आणि जंगलात राहतात. मुलांना दिसतं तुम्हाला लिहिलेला? नजर आ रहा है ना. हाँ चला. मोर, हा, हे आपला सातवा वाक्य चालू होता. मोर बागेत डोंगरावर आणि जंगलात राहतात. व्हेरी गुड. आता तुम्हाला हे वाक्य लिहिण्यात अवघड असणार, कारण ह्याचा डोंगर पण आलेला आहे, जंगल पण आलेला आहे, शेत पण आलेला आहे, बागेत पण आलेला आहे. तर तुम्ही असं लिहू शकतात की मोर जो है ते जंगलात राहतात. एक वाक्य में भी लिख सकते, एक उसमें शब्द ऐड करके भी आप वाक्य बना सकते हैं. मोर जंगलात राहतात, है ना, मोर शेतात राहतात, ऐसे आप लोग लिख सकते. चलो आठवा वाक्य. मोर किडे साप आणि उंदीर खातात. व्हेरी गुड. मोर काय काय खातात? किडे, साप, अळी आणि उंदीर खातात. आता इकडे बघा, किडे साप अळी हे नाही लिहिले तरी असं लिहू शकतात, मोर साप आणि उंदीर खातात, है ना. चला नववा वाक्य सांगा मला. मोर पावसाळ्यात बघून पिसारा फुलवून नाचू लागतात. हा,
तर मोर काय करतात? मोर काळे ढग बघून पिसारा फुलून काय करतात? नाचू लागतात. 10वं वाक्य वाचा. मोर भारतीय आशिया आणि आफ्रिका देशात हा, वेरी गुड बेटा, वेरी गुड. देखो आप लोग कोशिश कर रहे हैं ना मराठी पढ़ने की, तो बहुत अच्छी बात है, क्योंकि हम लोग बंबई में रहते हैं, मुंबई में. आता आपण महाराष्ट्र, आपला स्टेट महाराष्ट्र आहे, तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे. म्हणून तुम्ही मराठी वाचतात, खूप चांगला प्रयत्न करतात तुम्ही. बघा, मोर भारताशिवाय एशिया आणि आफ्रिका या देशात पण आढळतात. आढळतात मतलब हमको नजर आते हैं, दिखाई देते हैं, है ना, दिखाई देते हैं, नजर आते हैं. तर मुलांनो, हे आपण मोरावर बघा, हा निबंध लिहिलेला आहे. हा निबंध पॉइंट मध्ये लिहिलेला आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, आता याची स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. याची स्क्रीनशॉट घ्या पटापट. टीचर हा, आता ह्याची पण स्क्रीनशॉट घ्या. टीचर घेतलं. चला, चांगला, खूप बरं केलं. चला आता पुढे बघूया. हा, आता मुलांना बघा, हे तुमचं गृहकार्य आहे. मोर हा विषयावर निबंध तुम्हाला लिहायचा आहे. आता तुम्ही जे स्क्रीनशॉट काढलं ना, त्याला बघून तुम्ही निबंध लिहा. आणि एक मोराची अशी तुम्हाला कुठेतरी चित्र दिसणार. हा, कोणत्या पुस्तक मध्ये या कुठेतरी ते तुम्हाला चित्र असा इकडे चिटकवायचं आहे. समजलं तुम्हाला? हे आपला आजचा निबंध झाला. आज आपण, तुम्ही खूप मराठी तुम्हाला खूप चांगली येते. तुम्ही मला प्रश्नांचे उत्तर मराठीमध्ये देतात, तुम्ही वाक्य वाचतात, म्हणून तुमचा खूप खूप धन्यवाद मुलांनो. तुम्ही हा जॉईन केला. आता आपली सुट्टी संपली. आता तुम्हाला माहित आहे, मोरावर ते एक कविता होती, मोरा रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसारा. हा, आणि एक गाणं पण होता बघा, हाँ, मोर पर, है ना, मोर पे एक गाना था. वो गाना भी बहुत अच्छा है. तो मोर पे बहुत सारे गाने, ये सब चीजें लिखी जाती है. तो आप लोग क्या है, मोर पे एक निबंध लिखेंगे और फोटो इसको चिटकाएंगे. और आप लोगों ने बहुत अच्छा मुझे साथ दिया, सब सवालों के जवाबात मराठी में दिए, इसलिए खूप खूप तुमचा धन्यवाद, आभार. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज.